आज ऊस दर संघर्ष समितीची पहिली मीटिंग ही आज या ठिकाणी होत आहे। प्रत्येक वर्षी आम्ही हे ऊस दर संघर्ष समितीचे गेले 3 वर्ष, आज मला वाटतं तिसरं वर्ष असतं। तिसरं वर्ष आम्ही ह्या तालुक्यामध्ये सगळ्या संघटनांना एकत्र बसून एकत्र करून काम करताय। मग आंदोलन संपल्यानंतर तुम्ही तुमच्या विचाराशी तुमच्या प्रामाणिक कामाशी राहा, ही एक आमची तळमळीची भूमिका। परंतु हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये झालेला आहे। आता ह्या संघटना अनेक संघटना झाल्या, समाजानं सांगितलं सुरुवात कुणी केली, अनेक संघटना अनेक नेते होऊन गेले आणि आता सगळ्या संघटनेमध्ये काम करणार आहे। परंतु अशी भूमिका कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही, कुठल्या राज्यामध्ये नाही, फक्त आणि फक्त पंढरपूर तालुक्यामध्ये। कारण एकमेकाशी विचाराशी जुळून घेणारी आणि प्रामाणिक काम करणारी आमची संघटना आहे। कारण 1999 सालापासून ह्या तालुक्यामध्ये आम्ही काम करत असताना कशा पद्धतीने संघटना वाढवली हे मोठा इतिहास आहे। याचा संघटनेला एकत्र करत असताना, कार्यकर्ते तयार करत असताना कशा पद्धतीने सामोरं जायचं, किती संकट आली, किती वेळा आम्ही तुरुंगवास भोगला, ही लय मोठा इतिहास आहे। परंतु त्यात खोला न जाता की माझी सर्व शेतकरी भावांना विनंती, जे आता राज्यामध्ये जे चाललंय जातीचं समीकरण आणि जातीचं बीज रोवलं गेलेलं आहे आणि जातीच्या नावाखाली हे सर्व पक्ष आपली पोळी वाजवत आहेत। आज सांगा, कधी जात धर्म कधी आपण बघितला का? परंतु या जातीमध्ये भांडण लावून या सगळ्या पक्षांनी आपली पोळी वाजवण्याचं काम केलं। माझी सर्व माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे, तर म्हणजे एक शेतकरी पुत्र म्हणून, की जातीनं ह्या आपलं पोट भरणार नाही। आज या ठिकाणी एखाद्या जातीचा नेता आला असता तर इथं तुम्हाला इथं जागा पुरला नसता। अरे जातीनं तुमचं किती पोट भरणार आहे? आज समजा एखाद्या आमच्या सर्कल गावामध्ये त्याचा जातीच्या ह्याच्यावर किती फायदा होणार आहे? आम्ही पोट तिटकेने विषय मांडतोय, मी जातीत राजकारण करा, आम्हाला त्याला देणं घेणं नाही। परंतु ज्या तुमच्या चुलीशी निगडीत असणारा विषय हा ऊस आंदोलन असेल, तुम्ही पिकुऱ्याला घामाचा दर असेल। आज सांगा, गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून ताकदीनं आंदोलन केलं, आज 600 कोटी रुपये शेतकरी खात्यात थेट गेलो। आम्ही काय कुठल्या जाती धर्माचा विषय बोललो नाही किंवा जातीचं आम्ही काय कुठलं भांडण लावलं नाही। जात फक्त शेतकरी म्हणून आम्ही पुढे येतोय आणि भविष्य काळामध्ये तुम्ही जर जातीमध्ये जर राजकारण बसला, जाती जर झेंडा घेऊन बसला, तर मला वाटतंय आत्महत्या केल्याशिवाय ह्या काळात आपल्या शेतकऱ्याला दुसरा पर्याय राहणार नाही। कारण आज बघा, एखाद्या कारखानदाराने कधी आत्महत्या केली, आमदार खासदारांना आत्महत्या केली नाही। या सगळ्या हरामखोरांनी आपला घाम लुटला आणि स्वतःचं राजकारण, स्वतःच्या पिढ्या कशी राहिली या भूमिका त्यांनी घेतली। परंतु आपल्याला काय झालं हे कळाय मार्ग नाही। आज त्याचे झेंडे घ्यायचं, त्यांचं फोटो लावायचं, त्यांचा जय अरे किती दिवस करणार आहे? आम्ही स्वतंत्र व्यासपीठ तयार केले, काय आमचा बाप आमदार खासदार किंवा मंत्री नव्हता, आम्हाला ऑफर आले नव्हते का 25 वर्षामध्ये? किरण भाऊ अनेक ऑफर आले होते, तुम्हाला हे करतो ते करतो, आम्ही त्याला दुगाडून आम्ही पुढे या ठिकाणी आले। माझा बाप शेतकरी आहे आणि मला शेतकऱ्याशी मी कधी बेईमान करण्याची भूमिका आम्ही गेली 25 वर्ष घेतो। म्हणून आज भावना आमच्याकडे कोणाला बोट करण्याची सुद्धा हिंमत होत। आता काय मंडळी आमच्या तर राहून काय आमच्या कुरवडी करण्याचा प्रयत्न करतात, चळवळ मोडण्याचं काम केलं, बऱ्याच आमदार खासदारांनी करण्याचं काम केलं। माझ्याबरोबर आलेले सर्व जुने सहकारी असतील, वेगवेगळं आम्ही दाखवलं, ती गेले काय आले, परंतु आम्ही कुठेही थांबलो नाही आणि थांबणार मी नाही, ही भूमिका आमची। म्हणून मी सर्व वेगवेगळ्या चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या नेत्यांना, अजून नवीन आले त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। कारण ह्या वर्षी सुद्धा आपण आता बघितलं, कारण आता या महिन्यामध्ये साखरेचा दर कुठून कुठे गेलाय। आज साखरेचा 31 रुपयावरून आज 80, 85, 75,000 रुपये, 75 रुपये गेला। कारण पहिल्यांदा इतिहासामध्ये 60 वर्षामध्ये पहिल्यांदा सर मला वाटतं साखरेचा दर वाढलेला आहे। 60 वर्षामध्ये स्वातंत्र्य पहिल्यांदा वाढलं। कारण आतापर्यंतच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठला आमदार खासदार कोण मंत्री बोलायला तयार नाही, कोणी बोलत नाही। कारखानदार ज्यावेळेस निवडणूक लागते, चेअरमनची निवडणूक असेल किंवा आमदारकी असलेल्या, किती पोटाशूर म्हणतात मी शेतकऱ्याचं पोरगा आहे, शेतकऱ्याचं पोरगा आहे, मी उद्या चेअरमन जातो आमदार होणार नाही, मी खासदार। कोणतरी एकतर चेअरमन कधी पत्ते पाळलं गाव? आज ह्या राज्यातला सहकार गेला कुठं? स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, यांनी महाराष्ट्रामध्ये हा सहकार रुजवला, वाढवला आणि सगळ्याचा सहकाराचा फायदा घेऊन या सगळ्या मंडळींनी स्वतःचं राजकारण केलंय। म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही गट तट पक्ष सगळं बाजूला ठेवलं पाहिजे, त्यात राजकारण कसलं जाणू नका। आम्ही आंदोलनाची हाक दिल्यापासून जोपर्यंत किरण भाऊ सांगितले, बरोबर मुद्दा सांगितला किरण भाऊ, आपण काय करतो, आंदोलन झालं, उसाचा दर पहिला झाला की आपण पुन्हा त्याला बघतच नाही। परंतु काय झालं किरण भाऊ, आम्ही 25 वर्षाचा एवढा इतिहास आम्हाला अनुभवलाय। कारण आपलेच काय मंडळी
लगे आंदोलन झालं की विषय संपला, कोण आम्हाला फोन करत नाही कोण. पण आम्हाला काय फोन, आम्ही फोनची अपेक्षा काय, समजा आता जकराने पैसे दिले नाहीत, आता आमची कोरची नवी मंडळी गेल्या वर्षी आमच्या बरोबर होती, आता मला कळलं की जकराने 500 रुपये दिले नाहीत. ही जर आम्हाला कळलं असतं तर आम्ही निवेदन त्या मनकुठे बसलो असतो. परंतु मी सगळ्या आपल्या पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, सांगोला, माळशिरस आणि माढा ह्या तालुक्यातला शेतकरी जागृत आहे. कारण गेल्या वर्षीच्या आंदोलनाचा फायदा कोणाला झाला माहिती आहे का, की आपल्या 4-5 तालुक्याला झालाय. आज सांगा उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ ह्या तालुक्याला 1700-1800 2000 रुपये दिला. का जिल्ह्यात बाहेर आहेत का? कारण शेतकरी उठतच नाही. म्हणून आम्ही सुरुवातीला आंदोलनाची ठिणगी पंढरपूर तालुक्यामध्ये ऊस पट्ट्यामध्ये करतोय. म्हणून ह्या सगळ्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळतोय. आज सरकार एवढा साखरेचा दर वाढल्यामुळे हे सगळे मतदार सांभाळण्यासाठी, शहरी माणसं सांभाळण्यासाठी 10 लाख साखर टन आयात करायच्या मानसिकतेमध्ये आहे. आणि पुढल्या महिन्यामध्ये 10 लाख टन साखर आयात होणार आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी त्याला विरोध करणं गरजेचं आहे. आज दुसऱ्या बाजूला इथेनॉल बाबतीत बऱ्यापैकी चर्चा होतात. काय पेट्रोल कंपनीने सुद्धा विरोध केलेला आहे की तुम्ही इथेनॉल मिक्स, अरे ब्राझील असेल, इस्रायल असेल देशामध्ये 100% इथेनॉल चालणारे गाडी आहेत, त्या तुम्ही तयार करा ना. तुम्ही काय विरोध करता इथेनॉलला तुम्ही? अहो इथेनॉल मुळे आज जवळजवळ शेतकऱ्याला चांगला दर मिळाला आहे. साखरेच्या पलीकडे आपला कुठला कारखानदाराचा आहे तर साखर, मळी आणि बग्यास ह्याच्या पलीकडे तयार नाही. कारण ऊसाचं कांड हे सोन्याचं कांड आहे आणि ऊसाच्या एका कांड्यापासून अनेक प्रकार तयार होतात. 27 प्रकार तयार होतात. 27 आज 27 प्रकार म्हणजे जे जागतिक बाजारामध्ये काय लागतं, स्पिरिट लागतं, इथेनॉल लागतं, अशा अनेक वस्तू ह्यात पण तयार होतात. परंतु हे सगळे कारखानदार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून वंचित ठेवतात, कुठल्या प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन करत नाही. म्हणून मी ह्या वर्षी सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत विनंती करणार आहे की आंदोलनाची ठिणगी 100% कुठून पडणार, पंढरपूर तालुक्यातून पडणार आहे. आणि ऊसाचा दर ह्या सोलापूर जिल्ह्याला हा पंढरपूर तालुकाच मिळून देणार हे या ठिकाणी ठाम. कारण आज बऱ्याच वेळा बघितलं आपण आंदोलन करत असताना मागच्या वेळेस समाधान असेल, जगदळे मामा असतील, चौघांनी आपण उपोषणाला बसवले. हे करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी गेलो. पहिल्यांदा आपण मला वाटतं सीताराम कारखाना धरला, त्या ठिकाणी डिपार्टमेंट आलं होतं, 100 कार्यकर्ते, 200 पोलीस होती. असल्यानंतर आता त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण काय चर्चा करायची, कशा पद्धतीने पुढला दर मागायचा. त्यावेळेस सचिन असेल, आमचे दुसरे सहकारी पोलीस घेऊन पुढे गेले. ऑफिसमध्ये चर्चा करताना माझ्या डोक्यात काय आलं, गेट उघडाय म्हणलं तर माझ्या डोक्यात क्लिक झाली. जी सुरुवात केली गव्हाणीकडे पळायला, गव्हाणी बंद पाडण्याचं काम पहिल्यांदा इतिहासात आपण केलेलं आहे. गव्हाणीचं त्यावेळेस 6-7 तास गव्हाणी सीतारामची बंद पाडल्या लगेच तिथले जे काही प्रतिनिधी असतात त्याने आम्हाला बैठकीला बसवलं आणि त्या बिचारीनं 3000 रुपये पहिले उचल जाहीर केली. नंतर पांडुरंग असेल, युट्यूबेन असेल आणि अनेक कारखाने या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही आता म्हणलं वरमा धरणे गरजेचं आहे म्हणून आम्ही पांडुरंग धरला. सकाळी 11:30 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत पांडुरंग बंद पाडला. ज्यावेळेस वरल्या नेत्यांनी जेव्हा दबाव आणला तेव्हा त्या ठिकाणी दर जाहीर झाला. आणि पांडुरंग श्रीपूरहून पंढरपूर असतो 10 कारखाने चेअरमन आम्हाला फोन आला की ती किती म्हणतात, आम्ही किती, अशा पद्धतीने गेल्या वर्षी दर जाहीर झालाय. मला एक वाईट वाटतंय की ज्यावेळेस तुम्ही आमदारकी लढवता, खासदारकी लढवता, मला शेतकऱ्याचं भलं करा, किती कारखानदारांनी आमदारांनी भलं केलं सांगा. एक तर फिरवला, एक तर चेअरमन बोलायला तयार आहे का? रात्री अभिज पाटील आमच्या सरपुलीमध्ये आले होते आणि एका गाडीचं कामगाराचे पूजन करत असताना त्यांनी फेटा घातला नाही. मग मी आबांना म्हणलं, आबा फेटा नाही म्हणले, मी एक फोन पाळले. म्हणून काय उसाला बाजार दिल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही का? त्यावेळेस चेअरमनचं वक्तव्य काय सचिन की तुम्ही कारखाने बंद पाडले. आम्ही कसे काय बंद पडले? तुम्ही जी शिप सांगत होता कारखाने इलेक्शनला एका उसाच्या टनापासून एवढं होतंय, एवढ्यापासून एवढं दर येतात, कुठे गेला शिबो? 3,500 रुपये देतो म्हणून तुम्ही आमदारकी लढवली. आमदारकीनंतर बंडू त्यांनी जिल्हा परिषद निवडत असताना 100 रुपये दर जाहीर केला. किती लवाड हो, काय का लवाड? मी काय ते एकट्याच म्हणलं, सगळे टोळी यायची. ते म्हणले तुम्ही कारखानदार, तुम्ही म्हणले आता साखर आयात होणार, मग तुम्ही काय झोपा करता का? आम्ही आंदोलन करायचं, आमची पोरं सगळे कुतुंबा जाईल, तुम्ही आमच्यावर पण हे करणार का? ही कारखानदाराचा माज आहे. ज्यावेळेस विठ्ठलचे निवडत असताना आम्ही सगळ्यात शेतकरी चळवळीतून पाठिंबा दिला. त्यावेळेस आबांची भूमिका होती, मी आमदारकी लढवणार नाही. आम्ही पहिल्यांदा आबांना ज्यावेळेस पाठिंबा द्यायला सांगितलं होतं, आबा तुम्ही तुमच्यावर आम्ही ताकदीनं तुमच्या बरोबर आहोत, परंतु तुम्ही आमदारकी लढवायची नाही. त्याने शब्द दिला होता आम्हाला, मी विठ्ठलचा जोपर्यंत चेअरमन आहे तोपर्यंत मी आमदारकी लढवणार नाही. अहो एक शिजू होऊ दिलं नाही गड्यानं.
मी त्यावेळेस सांगितलं होतं विठ्ठलचा चेअरमन हा 5 आमदारांना 2 खासदारचा बाप आहे. तुमची आमदारकी पुन्हा लढा, आपण कारखाना कर्जमुक्त करा, शेतकऱ्याला चांगला भाव द्या. पण गड्याला दम निघाला नाही, लगेच पहिल्या सीझनला आमदार होऊन बसला. आणि आता किती कोटी कर्ज किरण भाऊ? 1100 कोटी प्लस आकडा. मी एका आमच्या गावाल्यानं 300 कोटीनं पोरानं 700 कोटी नेलं आणि ह्या गड्या किती आता कसं व्हायचं सांगा? कसा कारखाना आहे का? कसं व्हायचं आपल्या शेतकऱ्यांचं? म्हणून हे जे जाती जातीचं बी रोवलेलं आहे हे आपण ते खोडून काढलं पाहिजे. आपल्या गावाच्या कामासाठी तुम्ही एकत्र या. आम्हाला कुठले राजकारण आमदार खासदारी लढायला तुमच्या समोर आलं नाही, निस्वार्थपणे. कारण माझा हा शेतकरी अन्नदाता आहे. हा अन्नदात्याला कुठल्याही प्रकारची आत्महत्या होऊ दिली नाही पाहिजे. त्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, त्याचा मान सन्मान, शेतकरी सुखानं जगला पाहिजे, चांगला दिवस आला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही 25 वर्ष लढतो या ठिकाणी. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आपला बाप गरीब का? आज आपल्या शेतामध्ये एक ज्वारीचा दाणा टाकला तर 100 दाणे करण्याची हिंमत माझ्या बापामध्ये. आज आपल्या शेतामध्ये मुळीभर लावलं तर गाडीवर करण्याची हिंमत माझ्या बापामध्ये. पण आज आपली परिस्थिती काय बघा, आज कोण आत्महत्या करत? आज शेतकऱ्याची मुलं आत्महत्या करायला, मुले आत्महत्या करायला. आपल्या घरी चांगलं घर राहायला घर नाही, खायला चांगलं अन्न मिळत नाही, लिहायला चांगले कपडे मिळत नाही, राहायला घर नाही. 75 वर्ष 80 वर्ष झाले आपल्या देशात राहतो. ती कधी बघणार आहे का नाही तुम्ही? माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही सगळं गट तट पक्ष बाजूला ठेवा. तुम्हाला जेव्हा कुणाला मतदान करा त्याला करा, परंतु ज्या वेळेस तुमच्या शेतीचा मालाचा विषय येईल त्यावेळेस तुम्ही भगत सिंग राजगुरू म्हणून आमच्या बरोबर राहा. तुम्हाला चांगले दिवस आल्याशिवाय आम्ही मागे हटणार भूमिका. म्हणून माझी विनंती आहे की जे काय भागाबाजी आता नवीन ज्या ठिकाणी मित्र असतील, पाहुणे रावळे असतील, त्याला तुम्ही फोनवर बोला. आणि माझे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला फक्त एवढं आंदोलन सक्षम सहकार्य करा आणि तुमची भूमिका 100% आमच्या बरोबर असते. आज या ठिकाणी सहकार कारखान्याचं काय झालं? किती बोत्रे पाटलांनी कारखाना घेतलो? 22 कारखाने. कुणाचा त्याला पाठिंबा आहे? किती दर जाहीर केला होता? मला वाटतं सचिन या वर्षी त्या बोत्र्या कसरा त्याला कार्यक्रम करू यावर्षी सहकार मोडला. सहकारी कारखाने हे खासगी उद्योगपती देण्यापेक्षा सरकारनं ताब्यात घेऊन चालवा, सहकारी ठेवा. हे कशात घालायचं? तुकाराम मुंडे सारखी प्रशासक न्यावात असं काय माहिती आहे, ह्या गोष्टी लय मोठं हे आहे. त्यामुळं आपण माझी विनंती आहे, आपण आता या गोष्टी बऱ्यापैकी हिने सुद्धा किरणने सुद्धा विषय चांगला मला वकील साहेबांनी. कारण आपण काय करू पुढल्या आठवड्यामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी जे काय तरुण मित्र असेल त्यांना एक शेबर चांगलं ठेवूया की ऊसाच्या एका कांडीपासून काय होतं, इथेनॉल कशा पद्धतीने सगळं आपण चांगले मार्गदर्शन आणूया आणि आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पुढे आंदोलनामध्ये उतरूया. आपली भूमिका असणार या वर्षी मला वाटतं आता आपण गावोगाव जाऊया, प्रत्येक गावात मिटिंग किंवा सभा घेऊया, त्या ठिकाणी ते शेतकऱ्याचं तिथल्या तरुणाचं मत विचारून घेऊया. आणि ह्या महिन्याभरात सरकारची धोरणं काय आहे, ती साखरेचा दर कसा राहील, कशा पद्धतीने पुढे जावं लागेल, मग त्यावेळेस आपण यावर्षी उचल काय असली पाहिजे ही त्या ठिकाणी भूमिका ठामपणे मांडूया. मला वाटतं यावर्षी साखरेचा दर इथून पुढल्या काळामध्ये 50 रुपये खाली येणार नाही. कारण आज या ठिकाणी गेल्या वर्षीचं 36 लाख टनाचं इथेनॉल झाल्यामुळं साखरेचा तुटवडा आहे. आणि तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून मला मीडियामधून एक सांगायचं आहे की सरकार साखर मोठ्या प्रमाणात आहे, परंतु व्यापाऱ्याने सगळं गोडवान भरून ठेवले. त्या गोडवानाची चौकशी करून ती साखर खुली केली पाहिजे. तुम्ही आयात करूशी आहो, साखर मोठ्या प्रमाणात आहे. आज राज्यामध्ये देशामध्ये 5 वर्ष पूर्वी साखर व्यापाऱ्याकडे. व्यापारी काय करतो, कारखान्याच्या चेअरमनला एमडीला बरोबर घेतो, त्याला 2-3 रुपये कमिशन देतो आणि ती साखर खरेदून त्याच गोडवाना ठेवतो. माझी सरकारला विनंती आहे, तुम्ही सगळे गोडवान चेक करा, सगळ्या कारखानदार. आता काय कारखानदार मध्ये माझ्याकडे पोहोच शिल्लक नाही, गेले कुठं साखर? आज तुम्हाला कोटा ठरवून दिलेला आहे, तुम्ही त्या कोट्याप्रमाणे वागला का? अहो साखर मोठ्या प्रमाणात त्यांनी ब्लॅकमेल मध्ये केलेलं आहे. जसं जसं पोतं निघल तसं त्यांनी बाहेरल्या राज्यामध्ये मागच्या दारातून काढल्या. ह्याने त्यांचे घर करून घेतले, त्या ह्याच्या आमदार किंवा खासदार करून घेतले. त्या गेल्या वर्षी ज्या कारखान्याला टार्गेट केलंय, आता या वर्षी नवीन कारखान्याला टार्गेट करू. पहिल्यांदा बोत्रे धरूया, कारण त्या बोत्र्याचं पोत्र केल्याशिवाय आपण कारण त्याशिवाय मस्ती कशा बघूया. अहो किती दर जाहीर केलं त्यानं, एक किती दिलेत पैसे? 1800 रुपये. बाकी खूप पैसे मिळाले. मग त्याला कायदा काय सांगतो 1966चा, ऊस संबंधित शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे न जमा झाल्यास त्याला इतर बँकेप्रमाणे 15% व्याजाने पैसे जमा करणे बंधनकारक आहे. आज सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किती कारखान्याने पैसे दिले नाहीत?
मंगळवारसारखे 2-3 जकरा असेल, युटेपेन असेल, अनेक असे कारखाने आहेत. भीमा कारखाना तर काय ते संपलाच कारखाना. मग आज सांगा, सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये कारखानदारीमध्ये 1 नंबर असणार आहे. ऊसाच्या बाबतीत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा 1 नंबर असताना दराबाबतीत का मागे राहतो? मग ह्या वर्षी आपल्याला पहिल्यांदा भूमिका काय घ्यायची? पहिली भूमिका घेऊ आपण, मागचं पूर्ण क्लिअर करा. तुम्ही जे आम्हाला लिखी दिलंय ते क्लिअर करा आणि नंतर तुम्ही पहिला हप्ता काय असेल ते आपण एक ऊस परिषद घेऊया आणि त्या ऊस परिषदेमध्ये ह्या वर्षी उचल काय असले पाहिजे, आंदोलनाची दिशा कशी असली पाहिजे ठरवूया. आणि तुम्ही सगळेच दुसरा हप्ता काय तर मागावं लागला आणि पोळ्याला 200-250 रुपये आणि दीपोळ्याला 250 रुपये असं आम्हाला 500 रुपये. लय बी त्याचं कसं आहे, त्यांचं काय इलेक्शनला खर्च आलाय हो. आणि इकडे तिकडे खर्च आहे, लय मोठा खर्च आहे त्यांचा. त्यामुळं आपण बी त्यांना जरा सांभाळून घेऊया. त्यामुळं आपली ह्या वर्षीची, गेल्या वर्षी 3000 रुपये आता पहिली काय ज्या कारखान्यात दिलं ती घेऊया. आणि ज्या कारखान्यात 3000 रुपये दिलेत त्यांनी पोळ्याला 250 आणि दिवाळीला 250 एवढी मागणी करूया. कारण बऱ्याच कारखान्यादारांची साखर जाग्याला शिल्लक नाही, ती पहिल्यांदा मागणी करू. आणि ऊसाचा दर ह्या वर्षी पहिली उचल काय असले पाहिजे, प्रत्येक गावात तिथं शेतकऱ्याला विचारून पुढली दिशा ठरवली जाईल. त्या ठिकाणी सगळे जाऊन तुम्ही आला, सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पत्रकारांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र.